Welcome, dear students. I, Professor G.S. Mahalle, welcome you all in this video lecture. Dear students, up to now we have discussed the liquid level measurement. From today's lecture, we will be starting temperature measurement. Okay. So, temperature measurement is a very actually it's interesting topic. We are all familiar with the temperature and its phenomenon. We have discussed thermodynamics. We are discussing heat transfer. So we are being much familiar with temperature measurement, dear students. आपण सर्वांनी एक्सपिरियन्स केलाय टेम्परेचर. पण टेम्परेचर म्हणजे काय एक्झॅक्टली बघा. सी देर आर बेसिकली 4 फंडामेंटल क्वांटिटीज. मला हे गिव्ह द पेंट, म्हणजे मी तुम्हाला पेंटमध्ये व्यवस्थित लिहून दाखवू शकते. तुम्ही फंडामेंटल जर क्वांटिटी म्हटल्या आपल्या मेजरमेंट मधल्या, तर आपण काय म्हणतो, ना ब्लॅक पेन चालेल. आपण काय म्हणतो, मास, लेंथ, टाइम, MLT. आठवत तुम्हाला M1, L1, T1 हे आपण सर्व केलेलं आहे, बरोबर आहे. याच्यासोबत एक 4th फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असते, त्याला म्हणतो आपण टेम्परेचर. ते कशाने दाखवतो, थीटा. सो टेम्परेचर हे काय आहे, टेम्परेचर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. समजतंय का तुम्हाला? परंतु दो इट इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, बट इट इज डिफरंट दॅन दिस 3. कसं डिफरंट आहे तुम्ही सांगाल का मला? बघा, फॉर एक्झाम्पल आपण मास घेतला 10 kg आणि दुसरं मास घेतलं, 2 मास आहे 10 kg, तर टोटल मास किती होते? टोटल मास किती होणार आहे? 20 kg, बरोबर आहे. एस और नो. आपण लेंथ घेतली फॉर एक्झाम्पल 1 मीटर, दुसरी लेंथ घेतली 1 मीटर. 2 लेंथ मिळून किती लेंथ होणार आहे? म्हणजे 2 लेंथ जर आपण समोरासमोर ठेवलं तर किती होणार आहे? 2 मीटर, बरोबर आहे. किंवा 2 लेंथ आपण जॉईन केल्यात किती होणार आहे? 2 लिटर. 2 मास जर आपण जॉईन केलं तर किती होणार आहे? 20 kg, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. टाइमचं पण तसंच आहे. परंतु टेम्परेचर आहे, एक बॉडी आहे ज्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि दुसरी बॉडी आहे त्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. 2 बॉडी आपण जॉईन केल्या, कंबाईन केल्या, काही केलं, समजा दोघांना मिक्स केलं. एक लिक्विड आहे 25 डिग्री सेल्सिअस, दुसरं लिक्विड 25 डिग्री सेल्सिअस, तर दोघांचं मिक्सचर होऊन 50 डिग्री सेल्सिअस होते. यू टेल मी दिस, होते का 50 डिग्री सेल्सिअस? हां, इज इट पॉसिबल? येस और नो? हे पॉसिबल आहे का? तर नाही. टेम्परेचर अशी प्रॉपर्टी आहे जी थोडीफार वेगळीच आहे. म्हणजे काय? इट इज डिफरंट दॅन मास, लेंथ अँड टाइम. आणि टेम्परेचर हा जो आहे हे कोणी एक्सप्लेन केलेला आहे, कोणत्या लॉनुसार एक्सप्लेन करण्यात आलेला आहे? तर येस, 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कशाने एक्सप्लेन केलेला आहे? 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तुम्ही म्हणाल काय 0th लॉ? 0th लॉ काय म्हणतो? वेन टू बॉडीज, ही बॉडी 1 आहे आणि ही बॉडी 2 आहे. वेन टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड बॉडी, ही बॉडी 3rd. थर्मल इक्विलिब्रियम आहे ह्या 2 बॉडीच्या तिसऱ्या बॉडी सोबत. ओके. ही बॉडी याच्यासोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, ही बॉडी याच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके. म्हणजेच काय? these two bodies are in thermal equilibrium with each other. When two bodies are in thermal equilibrium with the third body, that means all bodies are in thermal equilibrium. म्हणजे काय, याचा अर्थ काय, आपल्याला काय समजून घ्यायचं आहे याच्यामधून? सराउंडिंग आहे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे. ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आपल्या सर्वांना माहित असते काय आहे. तर या ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचरमध्ये 2 बॉडी आहे, ही बॉडी आहे, ही बॉडी आहे. फॉर एक्झाम्पल सजेस ह्युमन म्हणून आपण. आणि यांचं आणि ॲटमॉस्फिअरचं, सराउंडिंगचं जर थर्मल इक्विलिब्रियम असेल, म्हणजे सराउंडिंगचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढं जर आपलं टेम्परेचर झालं, थर्मल इक्विलिब्रियम झाला, आणि या बॉडीचा आणि या सराउंडिंगचा थर्मल इक्विलिब्रियम झाला. फॉर एक्झाम्पल आपलं हे म्हणजे आपलं घर आहे, बरोबर आहे. एक रूम आहे घरातली, आणि घरातल्या रूममध्ये एक आपला टेबल आहे, हा स्टडी टेबल, ठीक आहे. आणि हा आपला फॉर एक्झाम्पल वुडनचा आणखी दुसरं एखादं चेअर आहे, समजा वुडनची. ही टेबल आहे आणि ही चेअर आहे. आणि ह्या टेबलचं रूम सोबत जे थर्मल इक्विलिब्रियम आहे, रूमचं टेम्परेचर जेवढं असेल तेवढं त्या टेबलचं टेम्परेचर असेल, आणि या चेअरचं टेम्परेचर आणि रूमच्या टेम्परेचरमध्ये थर्मल इक्विलिब्रियम आहे. याचा अर्थ काय आहे की टेबलचं आणि चेअरच्या मध्ये पण काय आहे, थर्मल इक्विलिब्रियम आहे. समजतंय का तुम्हाला? येस और नो? हा आहे 0th लॉ. आणि 0th लॉ नुसार आपण कशाला हे दिलेलं आहे, तर 0th लॉ म्हणजेच आपण टेम्परेचर मेजरमेंटला सुरुवात केली आहे. समजतंय तुम्हाला? तर चला, तुम्हाला समजलं असेल टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर मेजरमेंट कसं करतो आपण. हा, टेम्परेचर काय आहे, टेम्परेचर मेजर करणं आवश्यक का बरं हे समजलं असेल. पण टेम्परेचर मेजरमेंट कसं करतो दॅट वी हॅव टू डिस्कस. पण त्याच्या आधी मला तुम्ही सांगा टेम्परेचर म्हणजे काय. तर टेम्परेचरला मी डिफाईन करू शकतो.
कसं डिफाईन करतो मी टेम्परेचर? बघा, थोडासा वेळ घेऊ आपण इथे, पण तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगू. टेम्परेचर म्हणजे काय असेल? इट इज अ मीन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे मेजर ऑफ मीन कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण गॅसेस बद्दल बोलायचं झालं किंवा सॉलिड बद्दलही बोलायचं झालं, तरी याचं टेम्परेचर म्हणजे काय आहे बरं? बघा, हा सॉलिड आहे, ओके, आणि हा गॅस आहे. ठीक आहे, आता ह्या गॅसचे मॉलिक्यूल मला व्यवस्थित काढता येणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? हे गॅस आहे, असं रॅन्डमली मूव्ह होत आहे. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही टेम्परेचर, मी म्हणेल या गॅसचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर आहे असं म्हणेल मी? 30. ठीक आहे, डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि केल्विनवर आपण येऊ. आणि मी मला सॉलिडचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. तर मला सांगा तुम्ही 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय आहे? या पोर्शनचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे का? किंवा या सॉलिडच्या या पोर्शनचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे का? तर तसं नाही. हे टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कशाचं आहे, किंवा हे 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कशाचं आहे? इट इज द मीन कायनेटिक एनर्जी ऑफ दिस मॉलिक्यूल. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, गॅसचं टेम्परेचर कशामुळे असते? हे जे मॉलिक्युल्स आहे हे कायनेटिक एनर्जीने वॉल्सवर काय करतील? स्ट्राईक करतील, आणि त्याच्यामुळे गॅसला टेम्परेचर असते. माहिती आहे का आपलं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये शिकलोय का आपण? हे गॅसेस जे आहे वॉल्सवर स्ट्राईक करतील आणि याच्यामुळे त्याच्यामध्ये टेम्परेचर डेव्हलप होईल. तर हे कोणतं मीन घ्यायचं आपण. सर्व मॉलिक्युलचं मीन टेम्परेचर म्हणजे काय? मीन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? तर टेम्परेचर. समजतंय का तुम्हाला? किंवा टेम्परेचरला कसं डिफाईन करू आपण? डिग्री ऑफ हॉटनेस किंवा कोल्डनेस. म्हणजे डिग्री ऑफ हॉटनेस म्हणजे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आपण एक रेफरन्स मानू 25 डिग्री सेल्सिअस. आणि जर आपला जर हे असेल 30 डिग्री सेल्सिअस असेल तर आपण काय म्हणू? 5 डिग्री सेल्सिअसनी हे काय हॉट आहे. किंवा जर आपण म्हणू जर टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस तर आपण काय म्हणू? हे 5 डिग्री सेल्सिअसनी कूल आहे. बघा, हे जे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे, हे सर्व जे आहे खूप इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग आहे. हे RAC मध्ये. RAC तुम्ही सब्जेक्ट आहे तुम्हाला 8th सेमिस्टरला, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये तर आपल्याला हे सगळ्या पॅरामीटर कंट्रोल्स करायचे असते, टेम्परेचर, ह्युमिडिटी वगैरे वगैरे. परंतु फक्त मी तुम्हाला टेम्परेचर बद्दल सांगतो. ठीक आहे, डिग्री ऑफ हॉटनेस, डिग्री ऑफ कोल्डनेस आपण डिफाईन करू शकतो टेम्परेचर. समजतंय का तुम्हाला? आणखी टेम्परेचर कसं डिफाईन करू आपण? तर टेम्परेचर आपण डिफाईन करू शकतो ड्रायव्हिंग फोर्स. थर्मोडायनामिक्सच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑर पोटेन्शियल कॉजेस फ्लो ऑफ एनर्जी ॲज अ हीट. म्हणजे काय? म्हणजे काय तर हा काय आहे? यस, काय आहे? ड्रायव्हिंग फोर्स आहे. इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स जो काय करेल? इट विल कॉज टू फ्लो अ एनर्जी ॲज अ हीट. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल असं म्हणू आपण, एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस, बॉडी आहे असं म्हणू आपण, आणि एकाचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. तर टेम्परेचर म्हणजे काय आहे? तर टेम्परेचर हा ड्रायव्हिंग फोर्स आहे. तो काय करेल? इथून हीट फ्लो करेल. कुठं? इथं. हा नॅचरल फिनॉमिना आपल्याला माहित आहे. इथून हीट फ्लो करेल इथे, इथून हीट फ्लो करेल कुठं? इथे. याचा अर्थ काय आहे की टेम्परेचरला आपण कसं डिफाईन करू शकतो? एक ड्रायव्हिंग फोर्स ज्याच्यामध्ये काय? पोटेन्शियल टू फ्लो एनर्जी ॲज हीट. समजताय का तुम्हाला टेम्परेचर? एवढं सगळ्या गोष्टी आहे, एवढं सगळं इंटरेस्टिंग पॅरामीटर आहे टेम्परेचर, आणि आपल्याला ते काय करायचं आहे? मेजर करायचं. आणखी त्या टेम्परेचरबद्दल मी तुम्हाला खूप काही बोलू शकतो, कारण आपण खूप चर्चा करू शकतो त्याच्यावर, परंतु आपल्याला वेळेचं खूप बंधन आहे. आपला सिलेबसही आपल्याला संपवायचा आहे. जर ऑफलाईन क्लासेस असते किंवा हे असतं आपल्याकडे वेळ असतं तर आपण खूप चर्चा केली असते टेम्परेचरवर. ठीक आहे, चला, तर टेम्परेचर मेजर करणारे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? थर्मामीटर. टेम्परेचर कशाने मेजर करतो आपण? थर्मामीटर. परंतु थर्मामीटर हे टेम्परेचर जे मेजर करते, थर्मामीटर काय मेजर करते? तर ऑर्डिनरी टेम्परेचर. थर्मोमीटर काय मेजर करते? ऑर्डिनरी टेम्परेचर. ऑर्डिनरी टेम्परेचर म्हणजे काय असेल? असं टेम्परेचर ज्याचे व्हॅल्यूज नोन असतील किंवा अप टू सर्टन लिमिट पर्यंत आपण मेजर करू. पण एकदम आपल्याला एकदम हाय टेम्परेचरचं जर मेजर करायचं असेल, हाय टेम्परेचर म्हणजे जसं सोलरचं आहे, सनचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, सोलर रेडिएशनचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर ते कशाने मेजर करतो आपण? त्या डिव्हाइसला आपण म्हणतो पायरॅनोमीटर. लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण? पायरॅनोमीटर. हे इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. पायरॅनोमीटर कोणी बघितलं नसेल आपल्यापैकी,
हे सोलर रेडिएशन मेजर करायसाठी वापरतो आपण, आणि हे याच्यामध्ये ग्लास आणि सनचं असं यूज होतो. हे असं जे आपल्या सोलर रेडिएशनचा डाटा कलेक्ट करायसाठी वापरतो आपण, असं असते. त्याच्यावर हे असं काच असतो आणि सोलर रेडिएशन आल्यानंतर त्या एका पर्टिक्युलर पॉईंटवर इथं कॉन्सन्ट्रेट होतात, आणि त्याच्यामुळे आपण ते टेम्परेचर मेजर करून पायरॅनोमीटर म्हणजे यूज टू मेजर दी टेम्परेचर. ओके, चला तर समजलंय तुम्हाला. ओके, आणि हे थर्मोडायनामिक्स आहे. टेम्परेचर जे आहे मेजरमेंट कोणी सांगितलंय? झिरोथ लॉने सांगितलं, ते आपण डिस्कस केलेलं आहे. चला तर एक इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पॅरामीटर डिस्कस करू आपण इथे, स्केल. टेम्परेचर स्केल. टेम्परेचर स्केल आपल्याला माहित आहे. मेजरली आता आपण कोणती स्केल फॉलो करतो? तर केल्विन स्केल फॉलो करतो. कोणती स्केल फॉलो करतो? केल्विन. केल्विनचं कन्व्हर्जन माहित आहे का सर्वांना? सॉरी, केल्विनचं कन्व्हर्जन माहित आहे सर्वांना? जेवढं की टेम्परेचर असेल, समजा 30 डिग्री सेल्सिअस मी टेम्परेचर म्हटलं, तर आपण काय करतो? डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये करायसाठी कशाने ऍड करतो? प्लस 273 असं करतो आपण, पण ते ऍक्च्युअली किती आहे? 273.16. ठीक आहे, समजते सर्वांना? बरं, परंतु हे तर आता रिसेंटली मॉडिफाईड झालेलं आहे. परंतु जे आधीचे होतं 1954च्या आधीचं महत्वाचं ना आपल्याला. 1954च्या आधी कोणत्या दोन स्केल होत्या अवेलेबल? तर फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस. थांबा, आपण याला एकदम व्यवस्थित करू. 1954च्या आधी दोन स्केल होत्या, डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट. बरोबर. तर ही जी डिग्री सेल्सिअसची जी स्केल आहे आणि फॅरनहाइटची जी स्केल आहे, याचा आपण व्यवस्थित हे करू, हे डिस्कस करू. तर ह्या 1954च्या आधी होत्या, हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण ह्या ऑब्सोल्यूट जरी म्हणतो, पण मॅक्सिमम हेच यूज करतो. मेडिकलमध्ये वगैरे प्रोफेशनमध्ये आपण टेम्परेचर आजही फॅरनहाइटनेच घेतो. आता कोविड सिच्युएशन आहे, कोरोनाचं टेम्परेचर तुम्हाला माहित असेल, ते 99च्या वर टेम्परेचर असलं तर म्हणजे लक्षणं आहे. हे तुम्ही कुठे बँकमध्ये किंवा कुठे गेले गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, तर बाहेर ते टेम्परेचर घेऊन म्हणजे मेजरमेंट डिव्हाइस घेऊन बसलेले असते. बरोबर आहे. ते टेम्परेचर डिव्हाइस कोणतं आहे, काय आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू, कारण आता हे आहे सिच्युएशन. तर ओके, ते दुरून टेम्परेचर कसं मेजर करू शकते, किंवा सरफेसवरला कॉन्टॅक्ट न करता कसं टेम्परेचर मेजर करते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण बघू. पण पहिले आपण काय टेम्परेचर कसं असते, काय असते समजून तर घेऊ. ते पण सगळं बघणार आहे आपण, तुम्ही काही काळजी नका करू. ठीक आहे, तर आपण ह्या दोन पॅरामीटरवर डिस्कस करू. याचा बॉइलिंग पॉइंट, ओके, आणि फ्रीजिंग पॉइंट. त्याला आईस पॉइंट म्हणा किंवा फ्रीजिंग आईस पॉइंट म्हणू शकतो आपण इथे, आईस पॉइंट. या दोन पॉइंटवरती आपण डिस्कस करू. तर बघा, बॉइलिंग पॉइंट किती आहे वॉटरचा? 100 डिग्री सेल्सिअस. आपल्या सर्वांना माहित आहे, 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आणि फ्रीजिंग पॉइंट किती आहे? तर 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, असंच लिहितो मी, 0 डिग्री सेल्सिअसला कन्फ्युज नका. बरं, ठीक आहे, सेल्सिअस. ठीक आहे, आणि फॅरनहाइटचा किती असेल बॉइलिंग पॉइंट? फॅरनहाइटचा बॉइलिंग पॉइंट आहे 212 डिग्री फॅरनहाइट. 212 डिग्री फॅरनहाइट. 212 डिग्री फॅरनहाइट. आणि फ्रीजिंग पॉइंट इन टर्म्स ऑफ फॅरनहाइट किती असेल? तर तो आहे 32 डिग्री फॅरनहाइट. आता तुम्ही मला सांगा डिअर स्टुडंट्स, आता तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो. हा कोण बनेगा करोडपती मध्ये पण विचारलेला क्वेश्चन आहे. हो, आधीच्या वेळेस विचारला होता एका वेळेस. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आणि याचा आन्सर एका फिजिक्सच्या प्रोफेसर होत्या, त्या बसलेल्या समोर. मी बघितला होता तो शो, त्यांनी आन्सर याचं चुकीचं दिलं होतं, त्यामुळे मी सरप्राईज झालो होतो. म्हणून हा कन्सेप्ट मी मुद्दाम घेतोय, म्हणजे कोण पण या करोडपतीसाठी नाही, पण तुमच्या नॉलेज इम्प्रुव्हमेंटसाठी. कारण काही लोकांना म्हणजे खूप ते असं हे आणते की आय एम हॅव्हिंग दिस मच ऑफ नॉलेज, दॅट मच ऑफ नॉलेज, परंतु बेसिकमध्येच थोडासा गडबड असते. त्यांनी डिग्री फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्जन विचारलं, त्यांनी डिग्री केल्विनमध्ये आन्सर दिला होता. ओके, केल्विनला आपण डिग्री नाही म्हणत, केल्विनला फक्त केल्विन म्हणतो. ओके, तर चला, हा मला तुम्ही सांगा, डिग्री सेल्सिअसमध्ये बॉइलिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंटमध्ये किती डिफरन्स आहे? तर हा झाला 100चा. किती डिफरन्स आहे? हा 100चा. 100. ओके, डेल्टा टी आपण काय म्हणून, डेल्टा टी 100. हा डेल्टा टी किती आहे? फॅरनहाइट आणि फॅरनहाइटचा, बॉइलिंगचा आणि आईसचा. बघा, 212 - 32 किती होते? 180. किती आहे हा डेल्टा टी? 180. आता फॉर एक्झाम्पल मला एखादं टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर मी काय करेल? फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअसमध्ये एक मी तुम्हाला हे सांगतो, काय करू आपण? फ्रीजिंग पॉईंटचा रेफरन्स घेऊ. फ्रीजिंग पॉईंटचा रेफरन्स घेऊ म्हणजे असं करतो मी इथे, C - 0 अपॉन
हा डिफरन्स डेल्टा टी, सी मायनस 0 अपॉन डेल्टा टी हा किती आहे, डेल्टा टी किती आहे 100, आणि हा इक्वल असणार आहे कोणासोबत, हा इक्वल असणार आहे एफ मायनस 32 अपॉन हा डेल्टा टी, हा डेल्टा टी किती आहे 180. मला माहिती आहे स्लो होता लेक्चर, तर अशा वेळेस तुम्ही काय करा 1.5 किंवा 1.25च्या स्पीडनं तुम्ही बघून घ्यायला, ठीक आहे. कारण हे आपल्याला लिहायला थोडासा वेळ लागत आहे, त्यामुळेच दॅट विल हेल्प यू, ठीक आहे. तर आता बघा इथे जर आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की 103 ताप आहे, 103 म्हणजे आपण कशामध्ये म्हणू, 103 फॅरनेटमध्ये असतो तो 103 ताप, 103 ताप आहे म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किती आहे, कसं मेजर करायचं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे थर्मामीटर आहे आणि ते डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला रिडिंग दाखवते, आणि आपण रिडिंग मेजर केलं पण आपल्याला ते समजत नाही आहे, तर फॅरनेटमध्ये कन्वर्ट करायचं, किंवा फॅरनेटमध्ये मेजर केलं म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किती आहे हे कळायचं असेल तर आपल्याला कन्व्हर्जन माहीत पाहिजे. कसं करू आपण बघा, इथे सी -100 -0 राहू द्या, सी अपॉन 100 म्हणजे सी अपॉन 100 इथं लिहू आपण, ठीक आहे. सी अपॉन 100 लिहिलं इक्वल्स टू 103, बरोबर आहे. 103 ने 104 करू आपण, हा 104 सिंपल दिला आपल्याला, 104 करू आपण, 104 मायनस 32 अपॉन 180, ठीक आहे. 104 मायनस 32 किती होते पहा, 72 होते काय, 7 आणि 3 10, 72, बरोबर आहे. हे डिफरन्स किती होईल, हा डिफरन्स मी रेड पेन लिहितो, हा डिफरन्स किती होईल 72 होईल, बरोबर आहे. येस ऑर नो, ठीक. आता याला कॅन्सल करू आपण, हा झिरो कॅन्सल होऊन जाईल. 5ने जर आपण याला जर याला जर 2ने जर आपण केलं पहिले कॅन्सल, हा किती होईल 5, ठीक आहे. हा किती होईल 9. आता समजेल तुम्हाला मी 104 कावर घेतला आहे. हे किती होईल 9 8 टाइम्स 72, कारण 103 घेतलं असतं 71 आलं असतं, हे असं कटलं नसतं 8ने, बरोबर आहे. आणि हा किती होईल 5 × 8, इथे 8 × 5 करावं लागेल आपल्याला, हे किती होईल 40. समजतंय का तुम्हाला, येस ऑर नो. म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये किती होईल ते 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे किती म्हणू आपण 104 म्हणजे खूप झाला. ह्युमन बॉडीचं सस्टेन करायची डिग्री म्हणजे हे आहे, डिग्री ऑफ हॉटनेस 105 डिग्री फॅरनहाइट पर्यंत ह्युमन बॉडी सस्टेन करू शकते, त्यानंतर फेल्युअर ऑफ सिस्टम सुरू होईल, बरोबर आहे. तर समजलं तुम्हाला, कन्व्हर्जन समजलं. हा टॉपिक आपला सिलेबसचा नव्हता पण इम्पॉर्टंट टॉपिक होता, ठीक आहे. कारण आता डेली लाईफमध्ये ह्या टर्म्स खूप यूज केल्या जातात, त्यामुळे दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. हा टॉपिक मी माझ्या परीने तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हा टॉपिक तसाही जनरलाइज जरी आपण वापरला तरीही खूप महत्वाचा आहे. आणि बिंग इंजिनियर हा आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे, ठीक आहे. थोडंसं आता हँडरायटिंगमध्ये याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल, परंतु मी एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थित बोलण्यातही, तर तुम्हाला हे समजलं असेल असा मी अंदाज व्यक्त करतो, ठीक आहे. चला आपण समोर जाऊ. आता बघा, लिक्विड लेवल मेजरमेंट अँड टेम्परेचर मेजरमेंट. तर लिक्विड लेवल मेजरमेंट वी हॅव कम्प्लिटेड ऑलरेडी अँड वी हॅव स्टार्टेड टेम्परेचर मेजरमेंट. तर टेम्परेचर मेजरमेंटमध्ये ह्या मेथड्स आपण यूज करतो. देर आर अप्रॉक्सिमेटली 6 मेथड्स आर बिंग यूज टू मेजर द टेम्परेचर. 6 मेथडमध्ये काय काय आहे मग, तर 6 मेथडमध्ये पहिली मेथड दिसते तुम्हाला कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस. थर्मामीटर यूज करतो आपण, म्हणजे थर्मामीटरच्या मेजरमेंट 6 मेथड्स आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅसमध्ये आपण काय मेजर करू, म्हणजे जेणेकरून आपल्याला टेम्परेचर भेटेल तर आपण प्रेशर मेजर करू. बरं, तुम्हाला लक्षात नसेल आलं हे, बघा थर्मामीटर सर्वांनी पाहिलेलं आहे. थर्मामीटरमध्ये आपण काय मेजर करतो जेणेकरून आपल्याला टेम्परेचर समजतात, काय मेजर करतो आपण, यस लेंथ. बघा इथं 3 नंबर बघा, 3, आता याच्यावर कर्सर येणार नाही. 3 नंबर बघा, 3 नंबरमध्ये काय अल्कोहोल और मर्क्युरी इन ग्लास, काय मेजर करू आपण, लेंथ मेजर करू, आपल्याला टेम्परेचर समजेल. पहिले काय कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये काय मेजर करू आपण, पी मेजर करू, आपल्याला प्रेशर मेजर करून आपल्याला टेम्परेचर समजेल. सेकंड काय आहे कॉन्स्टंट प्रेशर गॅस, याच्यामध्ये काय मेजर करू आपण, व्हॉल्यूम मेजर करू, आपल्याला टेम्परेचर समजेल. इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मध्ये काय मेजर करू आपण, तर वी विल मेजर दी रेजिस्टन्स. बाय मेजरिंग द रेजिस्टन्स वी विल बी एबल टू नोईंग दी टेम्परेचर. थर्मोकपल मध्ये काय आपण हे करू, तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. समजतंय तुम्हाला सर्वांना. आणि पायरॅनोमीटर किंवा रेडिएशन मध्ये काय मेजर करू आपण, तर इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, बरोबर आहे. तुम्ही ट्रान्सफर मध्ये शिकला रेडिएशन काय असते, तर इन दॅट केस यू विल अंडरस्टँड दिस, ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे.
चला आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, ते आहे स्केल्स. स्केल्स आपण झाले. हां, केल्विन स्केल राहिली होती आपली. केल्विन स्केल म्हणजे समजलंय तुम्हाला, मी सांगितलंय तुम्हाला डिग्री सेल्सिअस टू केल्विन मध्ये स्केल्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि दीज आर द इन्स्ट्रुमेंट्स. हे एवढे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला बघायचे. कोणते? लिक्विड इन ग्लास थर्मामीटर, प्रेशर गेज थर्मामीटर. तर प्रेशर गेज थर्मामीटर काय असेल थोडासा विचार करा. आपण थर्मामीटर मेजर करतो, टेम्परेचर मेजर करतो बाय मेजरिंग दी प्रेशर. बायोमेटॅलिक थर्मामीटर. बायोमेटॅलिक थर्मामीटर मध्ये काय असते? सीबॅक इफेक्ट किंवा त्याला थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट आपण म्हणतो. ठीक आहे. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स थर्मामीटर, याच्यामध्ये आपण रेजिस्टन्सचा यूज करू. ऑप्टिकल पायरोमीटर, याच्यामध्ये आपण काय यूज करू? पायरोमीटर आपण बघितलं सर्वात सुरुवातीलाच. याच्यामध्ये आपण रेडिएशन्स इंटेन्सिटी मेजर करूनही मेजर करू शकतो का? तर टेम्परेचर. तर विल कंटिन्यू. बायोमेटॅलिक स्ट्रीप हा आपला पहिला डिव्हाइस आहे जो आपल्याला स्टडी करायचा आहे. बायोमेटॅलिक स्ट्रीपमध्ये काय होईल? 2 मेटलची स्ट्रीप ही असेल, बरोबर आहे. बायोमेटॅलिकचा अर्थ काय होते? देअर इट हॅज बीन वी आर युझिंग 2 मेटल्स हिअर. आणि बिकॉज ऑफ टेम्परेचर चेंज व्हॉट विल हॅपन? द डिफ्लेक्शन इनसाइड दी बायोमेटॅलिक स्ट्रीप विल ऑकर, बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल वी नो दॅट थर्मल एक्सपान्शन, आपण टेम्परेचर स्ट्रेसेस म्हणून एक चॅप्टर बघितलं असेल सॉम मध्ये. काय होते? बिकॉज ऑफ दी, जर आपण हे दोन्ही एंड फिक्स केले असते तर त्याच्यामध्ये काही हे आला नसतं, थर्मोस्ट्रेस डेव्हलप झाला असता. थर्मोस्ट्रेस डेव्हलप झाला असता, मग आपल्याला थर्मोस्ट्रेस आपण काढला असतं. परंतु वन एंड फिक्स आहे, वन एंड फ्री आहे, तर इट इज फ्री टू एक्सपांड. त्यामुळे याच्यामध्ये थर्मोस्ट्रेसेस नाही येणार. थर्मोस्ट्रेसेस किती असणार? 0 असणार आहे. परंतु डिफ्लेक्शन याच्यामध्ये, स्ट्रेन याच्यामध्ये येईल, बरोबर आहे. मग स्ट्रेन आपल्याला वी हॅव टू मेजर. मग कसा मेजर करू आपण? चेंज इन दी डायमेन्शन ऑफ द स्ट्रीप. चेंज इन डायमेन्शन. डायमेन्शन चेंज किती होतील? तर जेवढा डिग्री ऑफ हॉटनेस आहे, जेवढा डिग्री ऑफ टेम्परेचर त्याच्यामध्ये इंड्यूस झालं असेल. समजताय तुम्हाला? आणि बाय मेजरिंग द डिफ्लेक्शन वी कॅन कमेंट ऑन द टेम्परेचर. जर आपलं डिफ्लेक्शन खूप जास्त आहे तर टेम्परेचर डिफरन्सही खूप जास्त आहे. डिफ्लेक्शन कमी आहे, टेम्परेचर डिफरन्सही कमी आहे. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? आर यू गेटिंग इट ऑर नॉट? काही अडचण चालली आहे कोणाला? ओके, सो दिस इज अबाउट दी बायोमेटॅलिक थर्मामीटर. ओके, नेक्स्ट काय आहे? बायोमेटॅलिक थर्मामीटरच आहे, परंतु इन दॅट केस वी आर युझिंग दी पॉइंटर अँड टेम्परेचर स्केल. बघा, याच्यामध्ये आपण मुद्दाम त्याला असं स्पायरल शेप, असं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये त्याला करून ठेवलेलं आहे, कारण आणि पॉइंटर आणि स्केल अरेंजमेंट आपण फिक्स करून ठेवली आहे. आणि विथ द चेंज इन टेम्परेचर, बघा बायोमेटॅलिक स्ट्रीप असल्यामुळे याच्यामध्ये टेम्परेचर जरी चेंज झाला तर इट कॅन बी सेन्स्ड बाय युझिंग द पॉइंटर अँड द टेम्परेचर स्केल. हे समजलंय तुम्हाला? आणि टेम्परेचर चेंज झाल्यानंतर ते टेम्परेचर जर कूल झालं किंवा हॉट झालं किंवा टेम्परेचर राईज झालं किंवा टेम्परेचर फॉल झालं तर तसं पॉइंटरमध्ये डिफ्लेक्शन येईल आणि ते डिफ्लेक्शन आपण मेजर करू शकू. समजताय का तुम्हाला? एक सिम्पल डिव्हाइस आहे हा बायोमेटॅलिक स्ट्रीप. आणि बायोमेटॅलिक स्ट्रीपवर आपण पहिले याच्यावर रिडिंग करून घेऊ बायोमेटॅलिक स्ट्रीपवर, आणि देन वी विल स्टार्ट दी नेक्स्ट टॉपिक. ओके, जस्ट अ मिनिट. ओके डी स्टुडंट्स, बघा बायोमेटॅलिक स्ट्रीप thermometer. In a bimetallic thermometer, differential expansion of bimetallic strip is used to indicate the temperature. बरोबर आहे. In this type of thermometer, 2 flat strips 5.B.2 मध्ये आपण ते दाखवलेलं आहे, of different metals are placed side by side and are welded together. Many different metals can be used for this purpose. ठीक आहे. Generally, one is low expanding metal and the other is high expanding metal. For a bimetal in the form of straight cantilever beam, temperature changes causes the free end to deflect because of the different expansion rates of the component. समजताय का तुम्हाला? दोन वेगवेगळे आपण एक लो एक्सपान्शन टेम्परेचरनी लो एक्सपान्शन होणारं मेटल असेल आणि एक जास्त एक्सपान्शन होणार असेल, हाय एक्सपांडिंग मेटल. तर त्या केसमध्ये आपण काय म्हणू? बिकॉज ऑफ द टेम्परेचर डिफरन्स त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होईल, ते डिफ्लेक्शन आपण मेजर करू. दॅट इज व्हॉट आय एक्सप्लेन युअर अर्लियर. ओके, दिस कॉजेस द पॉइंटर टू मूव्ह ऑन डायल ऑफ द थर्मामीटर. बरोबर आहे? ओके, याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज बघून घेऊ आपण. बघा, ऍडव्हान्टेजेस काय? सिम्पल, कॉम्पॅक्ट अँड रोबस्ट कन्स्ट्रक्शन, रिलेटिव्हली लेस कॉस्ट, ओव्हरलोडिंग कॅन बी टॉलरेटेड. बरोबर आहे, ओव्हरलोडिंग झाला तरी टॉलरेटेबल, कारण आपण त्याला लिमिट ठेवली आहे. कॅन विस्टँड इन जनरल अबाउट 50% ओव्हर रेंज. 50% कारण मेटल आहे
आणि एक्सपान्शन करतोय आपण, त्याला मेल्ट तर होणारच नाही, म्हणजे मेल्ट व्हायला जर त्याला वेळ तर खूप लागेल, टेम्परेचर डिफरन्स खूप जास्त लागेल. 50% ओव्हर रेटमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. ॲक्युरेसी रेंजेस फ्रॉम 0.5 प्लस मायनस 0.5% फॉर लॅबोरेटरी टाईप अँड प्लस टू प्रोसेस फॉर दी टाईप इन्स्ट्रुमेंट. प्रोसेस टाईप इन्स्ट्रुमेंट लॅबोरेटरीसाठी आपण एकदम ॲक्युरेसी जास्त पाहिजे असते, आणि प्रोसेस टाईपमध्ये जिथं ॲक्युरेसीची गरज नाही आहे तिथं प्लस मायनस 2% पर्यंत आपण ॲक्युरेसी ठेवू शकतो. डिसएडव्हान्टेज काय? टेम्परेचर इंडिकेटर आर नॉट करेक्ट. म्हणजे आपण एक्सपान्शन, थर्मल एक्सपान्शनचा यूज करतोय मेटलचा, ठीक आहे, त्यामुळे मेटल कधी कधी क्रीप होऊ शकते. बघा नेक्स्ट पॉईंट, मटेरियल सब्जेक्ट टू क्रीप. क्रीप म्हणजे काय होईल? क्रीप म्हणजे काय होईल? आपण जर बेल्ट आहे, हा आपण एक्झाम्पल बेल्ट असेल, त्या बेल्टला आपण टेन्शन कॉम्प्रेशन मध्ये देतोय, तर एक वेळेस तो बेल्ट असा लूज पडून जातो, त्याला म्हणतो आपण क्रीप. ओके. आणि स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज लो, रिस्पॉन्स एकदम स्लो म्हणता येईल त्याला, ठीक आहे. आणि नो सुटेबल फॉर यूज ऑफ टेम्परेचर अबव 400 डिग्री सेल्सिअस फॉर कंटिन्युअस ड्युटी और अबव 550 फॉर इंटरमिटंट ड्युटी. कारण मेटलला डॅमेज करू शकते एवढा हाय टेम्परेचर पण, त्यामुळे आपण त्याला तसं यूज करू शकणार नाही. बघू आपण आता अप्लिकेशन्स कुठे यायचे. इन सिम्पल थर्मामीटर इन विच डिफ्लेक्शन ऑफ द एलिमेंट इज मेड टू ओपन और क्लोज इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट इन द इलेक्ट्रिकल हीट सप्लाय टू कॉन्टॅक्ट. म्हणजे काय? सिम्पल थर्मामीटर मध्ये कुठं इलेक्ट्रिकल क्लोज कॉन्टॅक्ट असेल अशा ठिकाणी आपण त्याला यूज करू शकतो, ठीक आहे. ॲज स्विचिंग डिव्हाइस यूज इन डोमेस्टिक ओव्हन. बघा हे सेन्सर सारखं यूज करू शकतो डोमेस्टिक ओव्हन मध्ये. टेम्परेचर जास्त झालं तर टर्न ऑफ होईल, टेम्परेचर कमी झालं तर टर्न ऑन होईल. इलेक्ट्रिक आयन्स जसं आपण प्रेसमध्ये करतो, आयन्समध्ये एका स्पेसिफिक टेम्परेचरवर तो ऑफ होऊन जाते, मग ऑन होऊन जाते, बरोबर आहे. कार विंकलर लॅम्प अँड ॲज रेफ्रिजरेटरमध्ये कॉम्प्रेसरचं तसंच असते, ठीक आहे. युज्ड ॲज कॉम्पेन्सेटर फॉर ॲम्बियंट टेम्परेचर चेंज इन द फील्ड सिस्टीम थर्मामीटर्स, बरोबर आहे. अनएरॉइड बॅरोमीटर्स अँड इन सम वॉचेस ॲज बॅलन्स फील्ड कॉम्पेन्सेटर. डिअर स्टुडंट्स, हे ज्याचे काय झाले अप्लिकेशन झाले कशाचे? बायोमेटॅलिक स्ट्रीपचे. वी हॅव टू डिस्कस वन प्रॉब्लेम ऑन द बायोमेटॅलिक स्ट्रीप. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण एकदा परत हे अप्लिकेशन्स एकदा मी तुम्हाला एकदा परत समजून सांगेल. आणि कारण कंटिन्यू लेक्चर घेतल्यामुळे थोडंसं एक्झॉस्ट झाल्यासारखं होते इथे. तर हे प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेमचं जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आणि हे आपण परत एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, ठीक आहे. तर इथं आपण थांबून जाऊ. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये विल डिस्कस these things. Okay, thank you for patience listening, dear students. Thank you very much.